नमस्कार. आजचा विषय दुकान चालत होतं, पण स्वप्न बंद पडलं होतं. रात्रीचे 11 वाजून 45 मिनिटं झाले होते. दुकान बंद झालं होतं. शटर अर्धवट खाली होतं. कॅश काउंटरवर बसलेला अमोल दिवसभराचा हिशोब पाहत होता. आजची विक्री ठीक होती. ग्राहक आले होते. ऑर्डर्स मिळाल्या होत्या. पैसेही आले होते. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. त्याने बाजूला ठेवलेली एक जुनी डायरी उघडली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, 2020 पर्यंत स्वतःचा ब्रँड तयार करायचा. तो हलकसा हसला. मग पुढचं पान उघडलं. ऑनलाईन विक्री सुरू करायची. पुढचं पान. YouTube चॅनल सुरू करायचं. पुढचं. दुसरी शाखा उघडायची. त्याची नजर थांबली. सगळ्या योजना अजून तिथेच होत्या कागदावर. फक्त वर्षे बदलली होती. स्वप्न बदलली नव्हती. तेवढ्यात फोन चमकला. एक व्हॉट्सअप मेसेज, मग दुसरा, मग तिसरा. अमोलने फोन उचलला आणि अचानक काहीतरी त्याच्या लक्षात आलं. आज दिवसभरात त्याने किती वेळा फोनकडे पाहिलं असेल? किती वेळ फक्त 2 मिनिटं म्हणून गेला असेल? किती वेळ इतरांच्या कामात? किती वेळ अनावश्यक कॉल्समध्ये? किती वेळ सोशल मीडियावर? किती वेळ अशा लोकांमध्ये ज्यांना त्याच्या भविष्याशी काहीच देणं घेणं नव्हतं? दुकानात शांतता होती, पण मनात एक मोठा आवाज सुरू झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने एक वेगळा प्रयोग केला. त्याने नवीन मार्केटिंग कोर्स घेतला नाही, नवीन ॲप डाउनलोड केलं नाही, कोणताही मोटिवेशन व्हिडिओ पाहिला नाही. फक्त एक वही घेतली आणि 2 कॉलम लिहिले. मला पुढे नेणाऱ्या गोष्टी आणि माझा वेळ खाणाऱ्या गोष्टी. पहिल्या कॉलममध्ये लिहिलं, ग्राहकांशी संवाद, मार्केटिंग, नवीन कौशल्य, ब्रँड बिल्डिंग, कुटुंब. दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलं, विनाकारण स्क्रोलिंग, प्रत्येक कॉलला लगेच उत्तर, प्रत्येकाला होकार, तक्रारीची पुनरावृत्ती, अनावश्यक मीटिंग्स. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. तो मोठा नव्हता, पण आयुष्य बदलणारा होता. त्याने काही लोकांना नाही म्हटलं. काही नोटिफिकेशन्स बंद केली. सकाळचे पहिले 2 तास स्वतःसाठी राखून ठेवले आणि पहिल्यांदाच तो व्यस्त कमी झाला, पण प्रगती जास्त झाली. 6 महिन्यांनी दुकान तिथेच होतं. शटर तेच होतं. कॅश काउंटरही तोच होता. पण अमोल बदललेला होता. त्याचा ब्रँड वाढत होता. ऑनलाईन ग्राहक वाढत होते. नवीन शाखेची तयारी सुरू होती. लोक म्हणत होते, तुझ्याकडे काही गुपित आहे का? अमोल फक्त हसत म्हणाला, कारण त्याला उत्तर माहित होतं. त्याने वेळ वाचवला नव्हता. त्याने वेळेला दिशा दिली होती. खरं सांगायचं तर आपण वेळ हरवत नाही. आपण तो देत असतो. एका नोटिफिकेशनला, एका अनावश्यक होकाराला, एका भीतीला, एका टाळाटाळीला, एका उद्या सुरू करतोला. आणि मग एक दिवस आपण मागे वळून विचारतो, माझी वर्षे कुठे गेली? पण आज एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्या कॅलेंडरमध्ये तुमचं भविष्य दिसतंय का? की फक्त इतरांच्या प्राधान्यक्रमांची गर्दी दिसते? कारण वेळ खर्च होत नाही, वेळ गुंतवला जातो. आणि जिथे तुमचं लक्ष जातं, तिथे तुमचं आयुष्यही जातं. आजपासून फक्त 3 गोष्टी करा. एक, दिवसातील टॉप 3 प्राधान्य लिहा. 2, एक मोठा वेळखाऊ विचलन ओळखा. 3, दिवसातील पहिला तास स्वतःच्या भविष्यासाठी राखून ठेवा. कारण भविष्य अचानक बदलत नाही, ते दररोजच्या छोट्या निर्णयांनी घडतं. धन्यवाद.